जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी कसं संजीवनी ठरतंय त्याचं भंडाऱ्यातलं हे उत्तम उदाहरण। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातली ही दृश्य। तालुक्यात सरासरी एवढाही पाऊस न झाल्यानं खरीपातली धानाची पेरणी खोळंबली होती। मात्र कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेल्या शेततळी, नाला खोलीकरण, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापूर बंधारे दुरुस्ती आणि बांधांच्या कामामुळे पाण्याची साठवणूक झाली। परिणामी मोहाडीतली तब्बल 150 ते 200 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे। आमच्या शेतामध्ये शेततळ्यामध्ये जसं पाणी साचलं, त्या पाण्यामुळे आम्ही इंजिनच्या सहाय्याने शेती पिकवली 2-3 एकर आणि मग पाणी साठलं राहिल्यामुळे उन्हाळीत गहू वगैरे, चना वगैरे तो पण काढला आम्ही। पहिले अगोदर पाणी नाला सरसपाट असल्या कारणाने नाल्यात पाणी राहत नव्हता। आता पाणी असल्या कारणाने आम्ही धान पिकवू शकतो, गहू पिकवू शकतो, चना पिकवू शकतो, अधिक काही आपल्या जे बागायती आहे ते सुद्धा आपण घेऊ शकतो ह्या पाण्यापासून। एवढी आम्हाला सुविधा झाली साहेब। मोहाडी तालुक्यातल्या 108 गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामं झाली आहेत। त्याचाच परिणाम तालुक्यात पाहायला मिळतोय। या परिसरात इतर शेतकऱ्यांकडे रोवणी झालेली नसताना ज्या ठिकाणी खोलीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी डिझेल पंप, विद्युत इंजिन या ठिकाणी लावून उपसा करून या ठिकाणी जवळपास 150 ते 200 एकर क्षेत्रावर या ठिकाणी रोवणी केलेली आहे। पावसानं जरी आज मोहाडी तालुक्यात सरासरी गाठली नसली तरी जलयुक्त शिवाराची कामं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहेत। अशी कामं कायम सुरू असली तरच शेती सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।